शायरों से लफ्ज लेके थोडे से उधार. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण मी आज एक करणार आहे प्रोडक्ट रिव्ह्यू. आज मी पहिल्यांदाच माईक मागवलाय. माझे आउटडोर शूट्स थोडेसे वाढत होते. मी म्हणलं की एका माईक मध्ये इन्व्हेस्ट करूया. मी आज मागवला आहे डिजिटेकचा माईक. याचं मॉडेल आहे डिजिटेक 2-in-1 वायरलेस मायक्रोफोन DWM-101. तर हा आहे तो माईक आणि या माईकचा आज आपण डिटेलमध्ये रिव्ह्यू घेऊयात. याच्याबरोबर तुम्हाला कोणते कोणते डिव्हाइस जॉईन करता येतील, DSLR कॅमेरा असू दे किंवा आपले मोबाईल फोन्स असू दे, आपण याचा डिटेलमध्ये रिव्ह्यू घेणार आहोत. शिवाय सगळ्यात मेन यांनी जे क्लेम केलेला आहे नॉइज कॅन्सलेशन, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फीचर जर तुम्ही आउटडोर शूट करत असाल तर. नॉइज कॅन्सलेशनच्या आपण लाईव्ह टेस्ट बघणार आहोत. त्या इंडोर पण मी करेन, आउटडोर सुद्धा करेन तुमच्यासाठी. याची प्राइसिंग आहे, मी हा घेतला 4,500 रुपयाला. तुम्हाला आता अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा डिजिटेकच्या साईटवर पण मिळून जाईल. आता ऑफर्स चालू आहेत. मी लिंक देईन डिस्क्रिप्शन मध्ये, जरूर बघा. तो जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी क्विक इंट्रोडक्शन देतो. हाय, मी आदिश तेलंग. तुम्ही मला बऱ्याच रियालिटी शोज मध्ये बघितलं असेल, जसं की सारेगमप, सूरनमा ध्यासनामा आणि गौरव महाराष्ट्र. ऍज अ सिंगर मला ऑडिओ क्वालिटी खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा मी शूट करत असतो घरात किंवा बाहेर, आणि त्यासाठी मी पहिल्यांदा हा माईक परचेस केलाय. आपण डिटेल याचा रिव्ह्यू बघूया. लेट्स गो. तर याचा एक्झॅक्ट मॉडेल नंबर आहे डिजिटेक DWM-101. वाह, कंपनीने पॅकेजिंग तर भारी केलंय. बघूया आत काय. लेट्स अनबॉक्सिंग. तर मित्रांनो, हा आहे आपला डिजिटेकचा बॉक्स. चला लगेच उघडूयात आणि बघूयात काय काय दिलं डिजिटेक. ओ हो 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 हो, क्या बात है. हार्ड केस आहे. जरी कोणी ट्रॅव्हल करत शूट करत असेल तरी त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हा. ओ माय गॉड, जस्ट लुक ॲट दिस. वा 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 वा. एक रिसिव्हर आहे, यात 2 ट्रान्समीटर आहेत. रिसिव्हर बेसिकली मी खूप साध्या शब्दात सांगतो. रिसिव्हर हा तुमच्या मोबाईलला लागतो आणि ट्रान्समीटर म्हणजे 2 माइक्स. एवढंच लक्षात ठेवा आता. ओके, सो यात आपल्याला काय काय दिलंय आपण एक एक बघूयात. या 2 वायर्स आहेत. या वायरवर लिहिलेला आहे कॅमेरा. ही वायर आहे DSLR कॅमेरासाठी, जे लोक कॅमेऱ्यातनं शूट करतील त्यांच्यासाठी. तो ही वायर आहे तुमच्या मोबाईलची. ज्यांचा मोबाईल खूपच जुना आहे त्यांच्यासाठी, बी टाईप वगैरे ज्यांचा असतो चार्जर त्यांच्यासाठी. आय डोंट नो एक्झॅक्टली, बट त्यांच्यासाठी ही फोनची वायर आहे. सो नेक्स्ट वायर आहे आपल्याकडे ड्युएल C टाईप वायर, ज्यामध्ये तुम्ही दोन्ही तुमचे माइक्स चार्ज करू शकता. सो या वायरला पण आपण साईडला ठेवूयात. तो 2 हेडफोन्स दिलेले आहेत. जेव्हा आपलं शूट चालू असतं तेव्हा या हेडफोन्स थ्रू आपण ऐकू शकतो की ऑडिओ कसा येतोय. सो यानंतर आपल्याला दिलेले आहेत 2 विंड मफ. जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या पण तोंडातून खूप हवा निघते किंवा आजूबाजूला आपण जेव्हा आउटडोर असतो तेव्हा खूप हवा चालू असते. सो ते हवा कट करतं. सो प्रेटी गुड. हे खरंच खूप उपयोगी आहे. दिस इज द गेम चेंजर. डिजिटेकनं सगळ्यात भारी काय काम केलंय, iPhone 11, 12, 13 आणि 14 ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी लाइटनिंग टू C टाईप असा पोर्ट दिलेला आहे, विच इज प्रिटी कूल. कारण मी स्वतः iPhone 13 Pro अजूनही वापरतो, जो सगळ्यात बेस्ट आयफोन आहे. त्यानंतर ज्यांच्याकडे iPhone 15 किंवा त्याच्या पुढे आहेत किंवा मेन ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन्स आहेत त्यांच्यासाठी C टू C पोर्ट वाला एक हब आहे आपल्याकडे, जो बेस्ट आहे, जो सध्या युनिव्हर्सल आहे. तो एक नंबर. बऱ्याच साऱ्या ॲक्सेसरीज दिलेल्या आहेत डिजिटेकनं. ॲज ऑलवेज मॅन्युअल, जे कोणीच कधी सिरियसली घेत नाही आणि वाचत नाही. आणि आता मेन हिरो आपले हे 2 माइक्स. तर हा आहे रिसिव्हर. यामध्ये बरीच सारी बटणं आहेत. इकडे जर तुम्ही हे प्रेस अँड होल्ड कराल बटन तर हा चालू होतो. आणि इथे बॅटरीचं साईन आहे, जे बॅटरी फुल आहे आता. इथे आता हे ब्लिंक का होतंय, कारण इथे काही कनेक्टेड नाही आहे, कुठली गोष्ट, कुठला माईक कनेक्टेड नाही आहे. तिसरं आहे माईकसाठी, पण आता माईक ऑन आहे तरी पण नॉइज कॅन्सलेशन नाही आहे त्यामध्ये, त्यामुळे त्याचा कलर ग्रीन आहे. 4th आहे इको. याला आता आपण बाजूला ठेवूयात आणि बघूयात आपले माइक्स काय म्हणतात. हा आहे आपला डिजिटेकचा माईक. इकडे खाली बटन आहे, लॉंग प्रेस करायचं बटन, जे माईक चालू होईल. आता आपला माईक चालू झालेला आहे. बरेचसे आयकॉन्स आलेले आहेत, घाबरू नका, मी तुम्हाला आयकॉन्स समजवतो हे काय काय. एकदम इझी आहे. फर्स्ट आयकॉन आहे बॅटरीचा. सो बॅटरी आपली फुल आहे. सेकंड आहे पेअरिंग वाला. आपण ऑलरेडी पेअर केलेला आहे, पण आपण मगाशी बघितलं तसं रिसिव्हरला मगाशी ब्लिंक होत होता, पण आता तो ब्लिंक व्हायचं बंद झालाय कारण आपला माईक ऑलरेडी पेअर्ड आहे. थर्ड आहे माईकचा, माईक ऑन आहे, फक्त आता त्याच्यात नॉइज कॅन्सलेशन ऑन नाहीये. 4th आहे इको. इकडे वर एक बटन आहे, ते आपण लॉंग प्रेस केलं तर इको चालू होतो माईकचा, आणि जर शॉर्ट प्रेस केलं तर या माईकचा कलर बदलला, विच इज नॉइज कॅन्सलेशन मोड ऑन.
दॅट्स इट. याच्यापेक्षा अवघड काही नाहीये. आपण आता बंद करूयात आणि स्ट्रेट अवे चेक करायला जाऊयात. ओके, इन्फॉर्मेशन तर आपण सगळी बघितली. आता वेळ आहे प्रॅक्टिकल्सची. आता जो माझा आवाज येतोय तो फोनच्या माईक मधून येतोय, म्हणजे माझ्या आयफोन 13 प्रोच्या माईक मधून येतोय. माझा आयफोन 13 असल्यामुळे मला लाइटनिंग पोर्ट लागतं, सो मी हा सॉकेट यूज करेन. हा जो रिसिव्हर आहे हा मी माझ्या आयफोनला लावेन आता. सो द वेट इज ओव्हर. आता जो माझा आवाज येतोय तो येतोय या माईक मधून, डिजिटेकच्या DWM-101 माईक मधून. आवाज कसा आहे, क्वालिटी कशी आहे अजून मलाही नाहीये माहिती. तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला माईक. सो डिजिटेक क्लेम करतं की ऍट अ डिस्टन्स ऑफ 100 मीटर याला काही इम्पॅक्ट पडत नाही. चेक करूया आपण. थोडस मी मागं जातो आता. लेट्स चेक. जहन सी तुझे चाहूं बेतहाशा जहन सी. क्या बात आहे. आय रिअली लाईक द प्रॉडक्ट, द बिल्ड क्वालिटी अँड ओव्हरऑल ऑल द थिंग्स. आपण याची अजून एक लाईव्ह टेस्ट करणार आहोत आउटडोअर मध्ये. रोडवर गाड्या वगैरे असतात तिकडे कसा नॉईज कॅन्सलेशन, काय याचा इफेक्ट आहे ते आपल्याला कळेल. तिथे नॉईज कॅन्सलेशन हा माईक कसा परफॉर्म करतो, लेट्स सी. मी आता बाहेर आलेलो आहे आउटडोअर टेस्ट साठी. आता जो माझा आवाज येतोय तो मोबाईलच्या माईक मधून येतोय. शायरों से लफ्ज लेके थोडे से उधार. मागे रोड आहे, बऱ्याच गाड्या जात आहेत. सो तुम्हाला आता कळत असेल माझा आवाज कसा येतोय. आता माईक सोबत कसा आवाज येतोय हे बघा. येस, आणि आता माझा आवाज येतोय डिजिटेकच्या माईक मधून. नॉईज कॅन्सलेशन यात ऑन नाही आहे, पण तुम्हाला कळू शकतो आवाजाचा डिफरन्स किती आहे. जरी मागे गाड्या असल्या तरी पण आवाजाची क्वालिटी मोबाईलच्या माईक पेक्षा कधीही वायरलेस माईकची खूप भारी असते. तुम्ही आता यातलं नॉईज कॅन्सलेशन ऑन करतो. बऱ्याच गाड्या जात आहेत रोडवरून, पण तुम्हाला आता थोडासा तरी डिफरन्स जाणवतच असेल. तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला आउटडोर टेस्ट कशी वाटली. मी थोडासा लांब जातो कॅमेराच्या, बघूया आवाज येतोय की नाही ते. तर मी जवळपास 30-40 मीटरवर आहे. शायरों से लफ्ज लेके थोड़े से उधार हो रहा हूँ हो गया जो हल्का सा खुमार. इथे मागे माझ्या बऱ्याच गाड्या आहेत, मागे रोड आहे, कायम गर्दी असते. नॉईज कॅन्सलेशन ऑन आहे आणि यामध्ये अजून एक फीचर आहे ते म्हणजे इको, विच आय एम नॉट गोइंग टू यूज ऑनेस्टली स्पीकिंग, बट लेट्स सी. हॅलो हॅलो. तोरे नैना बड़े दगाबाज रे. उसके नैना तो दगाबाज ही निकले. सो ही केली आपण आउटडोर टेस्ट. सो ओव्हरऑल तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी माझ्या युट्यूब चॅनलवर वेगळे वेगळे गाण्यांचे व्हिडिओज, व्लॉग्स टाकत असतो. मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कुठल्या आणि प्रोडक्टचा रिव्ह्यू बघायचा आहे. आणि लवकरच आपल्या या युट्यूब चॅनलवर मी एक नवीन सिरीज चालू करत आहे, जी खूप इंटरेस्टिंग सिरीज असणार आहे, कारण त्यामध्ये मी वेगळ्या वेगळ्या गाण्यांचे ब्रेकडाऊन्स आणि ज्या लोकांना सिंगिंग मध्ये खूप आवड आहे त्यांच्यासाठी लेसन्सचे व्हिडिओज मी लवकरच आणणार आहे. बी रेडी विथ दॅट. भेटूच लवकर. थँक्यू सो मच.